भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दादर येथील चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली। चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शन दालनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्र हे प्रदर्शित करण्यात आले। राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध नेत्यांनी या ठिकाणी अभिवादन केलं। इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा वर्षातून दुसरे काही कार्यक्रम असो किंवा नसो, इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्टी झाल्या। हे असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दादर इथल्या चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर चैत्यभूमी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, थेट जाऊयात। सातत्याने शिक्षण घेत असताना समाज उत्थानाचा विचार त्यांनी कधी सोडला नाही आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी समाज निर्मितीचं जे कार्य त्यांनी केलं आहे ते अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे। विशेषतः संपूर्ण विश्वाला शांतीच्या आणि विचाराच्या जोरावर ज्यांनी जिंकलं ते भगवान गौतम बुद्ध यांचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि तोच विचार आज आपल्याला भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो। जी समता आणि बंधुता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे हा आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या विचारातूनच तयार झालेला पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा शाश्वत विचार जो जगाने स्वीकारलेला विचार हा विचार रुजवण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो, ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासनं आपण तसूभरही दूर होणार नाही। भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू। खरं म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील। त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या विभागाची जबाबदारी स्वीकारली, मग तो पाटबंधारे विभाग असो, तो पॉवर विभाग असो, आज जे आपल्याला काम या देशामध्ये पाहायला मिळत आहे, पहिला पाटबंधारे प्रकल्प असेल बाबासाहेबांची संकल्पना होती, नॅशनल ग्रीड असेल बाबासाहेबांची संकल्पना होती, कामगारांना त्यांचे अधिकार द्यायचे कायदे असतील बाबासाहेबांची संकल्पना होती। त्यामुळे संविधान निर्माण करताना प्रमुख कायदे देखील आणि प्रमुख लोकांच्या त्या ठिकाणी जे काही अधिकार आहेत ते देखील देण्याचं काम आणि विकासाचा पायवा रचण्याचं काम देखील या देशामध्ये बाबासाहेबांनी केलं। पण असे बाबासाहेब व्यस्त झाले। खरं म्हणजे एकच मला सांगायची आहे, कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हियर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे त्या लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल, त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी झाला। आणि हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली। ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे की बाबासाहेब तुमचा पुतळा बनवायचा आहे, समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल। आणि अनेक वर्ष अनेक वेळा पाठपुरावा केला। शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले।
पुतळ्याचा निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे, जी त्या ठिकाणी मांडवामध्ये सुरू केलेली आहे. त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही. शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते नसतानाच तो तयार करावा लागला. त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा, स्वतःचा नाही देशाचा, स्वतःचा नाही विश्वकल्याणाचा विचार होता, अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे. आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे, ही राष्ट्रनिर्मात्याला वंदना आहे. ती वंदना आपण सगळे देऊया आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रसंगी मी बोलतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्र्यांच्या मनोगतातून आपल्याला बाबासाहेबांच्या अनेक आठवणींना आज वेगळ्या पद्धतीने उजाळा मिळाला. तर चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अतुलनीय आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मूल्यांपासून आपण दूर होता कामा नये, त्यासाठी सातत्याने आपण काम केलं पाहिजे अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सोबतच देशामध्ये समता स्थापन करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आताच नुकताच त्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच मंत्री आशिष शेलार यांनी अभिवादन केलं. आता थेट जाऊया चैत्यभूमीच्या इथे, कारण तिथे एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री आशिष शेलार साहेब आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अविनाश महातेकर साहेब, माजी मंत्री बीजेपीचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांचं आगमन झालेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांना पुढे येऊ द्या. जे गोळक्यात उभे आहेत त्यांना विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आणि मंत्री महोदयांना पुढे येऊ दे. एक थोड्या वेळातच या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. थोडासा परिसर मोकळा करा, सहकार्य करा, पोलिसांच्या सूचनाचं पालन करा. कृपया एकनाथ शिंदे साहेबांना आणि संजय शिरसाट, संजय राठोड, आशिष शेलार साहेब मंत्री महोदय, रवी गरुड साहेबांना विनंती करतो, प्रतिकामने त्यांना पुढे घेऊन या. थांबा प्लीज जरा. जाधव माझं जरा हात जोडून विनंती करतो, प्लीज जरा VIP ना पुढे घेऊन या, त्यांचा सन्मान आहे. थोड्या वेळातच या ठिकाणी राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. सूचनाचं कृपया पालन करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. गायन आपलं सुरू करा 7 मिनिटांमध्ये. आपल्याला व्यत्यय झाला, दिलगिरी व्यक्त करतो. इथे दृश्य बघतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आता इथे उपस्थित झालेले आहेत. आशिष शेलार हे पालकमंत्री या नात्यानं त्यांचं इथे स्वागत करतात. मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. महिला मंडळांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेबांचं इथे स्वागत
करते मी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संजय राठोड, संजय शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राम शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि त्यानंतर इथे अभिवादन केलं जाईल. सध्या आपण बघतोय 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक शासकीय कार्यक्रम जो दरवर्षी आयोजित केला जातो तशा स्वरूपाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात जिथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत तिथल्या स्थळाची पाहणी केली जाते आणि मुख्यमंत्र्यांची वाट पाहत आता दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या तिथे उपस्थित आहेत. एकीकडे जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण देशभरातच हा उत्साह आहे. मात्र महाराष्ट्रात खास करून हा विशेष दिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय. अनेक भीम अनुयायांच्या वतीनं आणि भीमप्रेमींच्या वतीनं. एकीकडे दुसरीकडे आपण आता ही दृश्य बघतोय संसद भवन परिसरातली ही दृश्य आहेत. किरेन रिजिजू तसंच सर्व पक्षीय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती जो इथे तैलचित्र आहे त्या तैलचित्राला अभिवादन केलेलं आहे. सर्व पक्षीय इथे एकत्रित उपस्थित असलेले आपण पाहतोय. दोन दृश्य, एकीकडे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे आपण बघतोय केंद्रात सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त इथे अभिवादन करण्यासाठी सर्व नेतेगण उपस्थित आहेत. सर्व पक्ष एकत्र येत इथे तैलचित्राला आणि पूर्णाकृती असणाऱ्या या त्यांच्या फोटो समोर नतमस्तक होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज जे महत्त्वाचे अधिकार प्रत्येकाला प्राप्त झालेले आहेत, संविधानाची अर्थातच जी निर्मिती करण्यात आलेली आहे त्या निर्मितीमुळे आज प्रत्येक जण हा कृतकृत्य आहे आणि प्रत्येक जण त्यांना अभिवादन करतो आहे. चैत्यभूमीवर मुख्यमंत्री तिथे दाखल झालेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री हे आधीच दाखल झालेले होते आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे अभिवादन केलं जातंय आणि त्यासाठी हे सर्वजण इथे पोहोचलेले आहेत. एकीकडे आपण बघतोय आधुनिक भारताचे निर्माते अशी खरं तर ओळख, आधुनिक भारताचे शिल्पकार असंही त्यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला एक नवा आयाम दिला. भारताची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचं ज्यांनी पुनरुज्जीवन केलं अशी ओळख असणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानं देश अर्थातच गौरवान्वित झालेला आहे आणि म्हणूनच अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माचा हा सोहळा होतो आहे. कारण देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं त्यांचं योगदान हे प्रचंड मोलाचं आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार ही त्यांची ओळख आहेच. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतः शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा उपयोग हा केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोहोचेल, मोठ्यापासून लहानापर्यंत कसा पोहोचेल यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे हे भारताचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जन्मदिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत दादरमध्ये.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना घटनाकार म्हटलं जातं. अर्थातच घटना लिहित असताना तळागाळातल्या प्रत्येकाचा विचार करून त्यांनी घटना केलेली आहे आणि अर्थातच त्यांच्यामुळेच आज देशाचा हा सर्वांगीण विकास होतो आहे असाही वारंवार उल्लेख केला जात असतो. देशातील प्रत्येक घटक आज ज्या उंचीवरती स्वतःला नेऊन पोहोचवतोय त्यासाठी अर्थातच त्याचा पाया जो रचलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणूनच अतिशय उत्तम अर्थशास्त्रज्ञ, भारतातील न्यायशास्त्राचा सुद्धा उत्तम अभ्यास असणारे आणि एक समाज सुधारक अशी ओळख असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आठव सगळेजण करतायत आणि या आठवाच्या माध्यमातून त्यांनी देशाला दिलेली एक प्रेरणा, एक दिशा, त्या दिशेनं जाऊन देशाची उन्नती कशी होईल यासाठीचे प्रयत्न हे प्रत्येक घटकानं करावेत हा त्यांचा जो शुद्ध हेतू होता त्या हेतूचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये आणि चर्चांमध्ये ते सामील होत असत. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधनं ते अर्थशास्त्रज्ञ झाले कारण त्यांनी अर्थशास्त्रात PhD घेतली. तसंच कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांवरती त्यांनी संशोधन केलं. त्यांनी आधी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. ते वकीलही होते आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम केलं. CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे आता राज्यपालांचं इथे आगमन होतंय. राज्यपालांच्या आगमनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तिघेही जण सध्या तिथे उपस्थित आहेत. राज्यपालांचं आगमन झालेलं आहे. CP राधाकृष्णन हे इथे पोहोचलेले आहेत. राज्याचे सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच सुजाता मुंबई आयुक्त यांचंही भूषण गगराणी हे देखील आता इथे पोहोचले. I welcome Honorable Governor of Maharashtra Rajya, Shri CP Radhakrishnan sir. Welcome sir. CP राधाकृष्णन यांचं आगमन झालंय आणि त्यानंतर आता चैत्यभूमी इथे जिथे आपण इथे उपस्थित आहोत सर्वजण आतुर आहेत सन्माननीय राज्य अभिवादनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे थांबलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता हे अभिवादन केलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार साहेब, तसंच सभापती विधान परिषद राम शिंदे साहेब, अनेक मान्यवर, अनेक मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक आठव आजच्या दिवसाच्या निमित्तानं केला जातोय आणि या आठवातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती आणि अर्थातच अतिथी करतील आणि शासनाच्या वतीने त्यांनी आतापर्यंत केलेली जी वेगवेगळी कार्य आहेत त्या कार्यांचा आठव केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः हिरिरीनं प्रचारामध्ये उतरणं असेल, चर्चांमध्ये सहभागी होणं, वृत्तपत्रांमधनं वेगवेगळ्या स्वरूपात लेख प्रकाशित करणं, ज्या माध्यमातून दलितांसाठी राजकीय हक्कांचा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी वेळोवेळी केला आणि आधुनिक भारताची निर्मिती होत असताना त्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान हे कायम राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि म्हणूनच त्यांचा आठव हा संपूर्ण देशभरात केला जातो. महाराष्ट्रातल्या या पवित्र भूमीमध्ये जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आठव करून, त्यांचं स्मरण करून, आज अभिवादन करून त्यांनी दिलेल्या एका
सुसज्ज प्रशस्त अशा रस्त्यावरून आपला भारत देश जातो आहे आणि त्याची अंमलबजावणी ही कायद्याच्या निमित्तानं असेल, घटनेच्या माध्यमातून जी आहे ती केली जाते. सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना यावेळेला प्रमुख अतिथी करतील. इथे बुद्धवंदना केली जाणार आहे. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच्या आठवणी असतील, तसंच त्यांचं शैक्षणिक जीवन असेल, या सगळ्याचा आठव हा वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून केला जातोय आणि त्या माध्यमातून प्रेरणा दिली जाते. कोणत्याही परिस्थितीतून माणूस स्वतःला सिद्ध करू शकतो आणि तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि सर्वसामान्यांना, तळागाळातल्या प्रत्येकाला सामाजिक हक्क मिळावेत यासाठी एक मोठा लढा त्यांनी दिलाय. त्यामुळे त्यांचा आठव हा महत्त्वाचा आहे. सर्व घटकातील लोक हे मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं प्रमुख काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसोशीनं केलं आणि म्हणूनच आधुनिक भारताचे शिल्पकार अशी त्यांची ओळख ही प्रकर्षानं समोर आली. चैत्यभूमीवरती आता आपण बघतोय दाखल झालेले आहेत आशिष शेलार, पालकमंत्री या नात्यानं ते सगळ्यात आधी पुढे आलेले आहेत आणि त्यानंतर आता राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे इथे दाखल होते. आपली दुसरी व्यवस्था करण्यात येईल. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या YouTube चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत. या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयीसुविधा या निमित्तानं आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरांचं नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानांचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे. आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली आहे. आणि चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावटही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात आलेली आहे. सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना आता सुरू आहे. ही बुद्धवंदना आता सध्या आपण बघतोय दादर चैत्यभूमीवरनं ही थेट दृश्य बघतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव रामजी आणि आजोबांचं नाव मालोजीराव सकपाळ होतं. मालोजी हे इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झालेले होते आणि सैन्यातल्या नोकरीमुळे मालोजीराव सैनिक शाळेत शिक्षण घेऊ शकले.
त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. मालोजींना 3 मुलगे आणि 1 मुलगी अशी 4 अपत्य. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचाही जन्म झाला होता आणि इसवी सन 1848च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला आणि दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यात नोकरीला लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि पुढे ते नॉर्मलची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाले होते. शिक्षण सुरू असतानाच रामजी यांचं 1866 सुमारास 18व्या वर्षी इंग्रज सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीमध्ये शिपाई म्हणून ते भरती झाले. रामजी 19 वर्षाचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षाच्या भीमाबाई यांच्याशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत होते. मॅट्रिक पर्यंत ते उत्तीर्ण झाले होते आणि पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणूनही काम केलं. रामजी आणि भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, तुळसा या 4 मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव आणि भीमराव म्हणजेच भिवा ही 3 मुलं हयात होती. भीमराव हे सगळ्यात लहान आणि 14वे अपत्य. इथे आपण बघतोय पंचशील प्रार्थना केली जाते. तर दुसरीकडे त्यांचं बालपण हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यात अंबडवे या गावचे ते होते आणि अंबडवे या गावचा आंबावडे असा उल्लेख केला जायचा. मात्र अतिशय सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा भेदभाव हा त्यांच्या सोबत वारंवार व्हायचा. 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरीत आपल्या मूळ गावाजवळ दापोली इथल्या आपल्या कॅम्प दापोली वस्तीमध्ये राहू लागले. भीमराव वयानं लहान असल्यामुळे कॅम्प दापोली इथल्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे भीमरावाला घरीच अक्षर ओळख करून देण्याचं काम वडिलांनी केलं. 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडलं आणि ते साताऱ्याला जाऊन तिथे राहू लागले. त्यावेळेला भीमरावांचं वय हे 5 वर्षाचं होतं. 1896च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये साताऱ्यातल्या कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावांचं नाव दाखल करण्यात आलं आणि त्यावेळेला तिथे त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत मस्तकशूळ या आजारानं आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचं निधन झालं. त्यावेळेला आंबेडकर केवळ 5 वर्षांचे होते आणि त्यानंतर भीमासह अन्य मुलांचं संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये केलं. साताऱ्यामध्ये आल्यानंतर थोड्याच दिवसानंतर भाड्यानं घेतलेल्या एका बंगल्यामध्ये आंबेडकर कुटुंब राहू लागले. यावेळेला भीमरावांचं वय 5 वर्षांचं आणि शाळेत प्रवेश देण्यास ते योग्यही होतं. कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचं नाव दाखल करण्यात आलं. तर रामाजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरंही लग्न केलेलं होतं. साताऱ्यातल्या कॅम्प स्कूलमध्ये मराठी शिक्षण हे पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातल्या सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावांचं नाव दाखल करण्यात आलं. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपलं आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत आणि त्यात शेवटी कर असं लावायचा प्रघात होता. त्यामुळेच बाबासाहेबांचं आडनाव हे सकपाळ असूनही त्यांचे वडील रामजी यांनी 7 नोव्हेंबर 1900 सालात साताऱ्यातल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये, आत्ताचं ते प्रताप सिंग हायस्कूल नावानं प्रसिद्ध आहे, तिथे आंबडवेकर असं आडनाव नोंदवलं आणि साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते. शाळेच्या दप्तरामध्ये नोंदवलेलं भीमरावांचं आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते थोडंसं अडनिडं वाटायला लागलं आणि म्हणून माझा आंबेडकर हे नाव तू धारण कर असं त्यांनी म्हटलं आणि भीमरावांना सुचवलं. त्यानंतर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत करण्यात आली. तेव्हापासून त्यांचं आडनाव हे आंबडवेकरचं आंबेडकर असं करण्यात आलं. शासकीय मानवंदना दिली जाते दादर चैत्यभूमीवरून. तिथली ही दृश्य आपण पाहतोय.
1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईमध्ये सहपरिवार गेले। गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत सादर होते। शासकीय नवीन नियमानुसार हे गीत सादर करण्याची परंपरा लागू करण्यात आलेली आणि त्यामुळे महाराष्ट्र गीत सादर होते। पोलिसांच्या वतीनं ही मानवंदना आणि त्यानंतर आपण पाहतोय राज्यपाल तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता जात आहेत। एकीकडे आठव केला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, कारण त्यांच्या जन्मानं पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र भूमीला सगळ्यात जास्त अभिमान हा आंबेडकरांच्या या जन्माचा आहे। अतिशय सुंदर अशी या ठिकाणी बौद्ध मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आंबेडकरांचं जे जीवन आहे त्यामध्ये रत्नागिरी, त्यानंतर सातारा आणि मुंबई असा हा त्यांचा प्रवास, त्यांचं शिक्षण हे प्रत्येक टप्प्यावरती अतिशय दर्जेदार स्वरूपाचं होत गेलेलं होतं आणि याच शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेत स्वराज्याच्या पूर्व अट आहेत असं त्यांनी हेच शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचावं आणि प्रत्येकानं साक्षर व्हावं। केवळ साक्षर होऊ नये तर साक्षर होऊन या देशाला दिशा देण्याचं काम करावं। आपण राहत असलेल्या प्रत्येक समाज घटकाला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करावा हा हेतू मनात ठेवून घटना तयार केली। घटनेमध्ये अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांनी घेतल्या। संपूर्ण जगभरातल्या घटनांचा त्यांनी त्यासाठी अभ्यास केलेला होता आणि त्यातील जे जे उत्तम आहे, जे जे चांगलं आहे ते भारतासाठी, भारतीयांसाठी त्यांनी घटनेमध्ये आणलं।